द कायजन पोलीस भरती पीआयक्यू सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण नवीन एक सिरीज सुरू करतो आहोत, जे काही तुमचं सह्याद्री बुक मध्ये यामध्ये या ठिकाणी आधुनिक इतिहास या विषयावर या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर या ठिकाणी आज पहिले 10 प्रश्न अत्यंत महत्वाचे या ठिकाणी, म्हणजे जे तुमचे जुने प्रश्न आहेत पीआयक्यू या ठिकाणी अत्यंत महत्वाचे असतात, लक्षात घ्या. ते तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी करणे गरजेचे आणि जुने प्रश्न तोंडपाठ ठेवणे या ठिकाणी गरजेचे असते, लक्षात घ्या. त्याच्या आसपासचे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बनताना सुद्धा या ठिकाणी पाहायला बऱ्याच वेळा मिळतील, लक्षात घ्या. तर चला या ठिकाणी संपूर्ण स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण ते प्रश्न बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी तुमचा बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रह डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला होता, लक्षात घ्या. तर याचं नेतृत्व कोणी केलं होतं या ठिकाणी पुढे एक्सप्लेनेशन बघू आपण. या ठिकाणी बघा, बारडोली सत्याग्रह 1928 मध्ये या ठिकाणी कुठे झाला, लक्षात घ्या. 1928 मध्ये गुजरात राज्यातील बारडोली या ठिकाणी झाला होता. ऐतिहासिक शेतकरी आंदोलन कुठलं होतं? शेतकरी आंदोलन होतं, ज्याचे नेतृत्व कोणी केलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं, लक्षात घ्या. कोणी केलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी नेतृत्व याचं केलं होतं. ते ब्रिटिशांनी लावलेल्या अन्यायी करवाढीच्या दरात या ठिकाणी त्यांनी काय केलं? करवाढी संदर्भात या ठिकाणी काय त्यांनी आंदोलन केलं, लक्षात घ्या. मग तुमच्या या ठिकाणी काय उत्तर तेच राहील. तर याचे नेतृत्व कोणी केलं? बारडोली सत्याग्रह कधी झाला? 1928 सुद्धा. हे सुद्धा साल सुद्धा अत्यंत महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. कधी साल जरी विचारलं, कधी चढत्या क्रमानुसार तुमच्या एखाद्या घटना कालक्रमानुसार जर विचारलं तर ते सुद्धा तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं. कुठलं राहील? तर सरदार पटेल तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी तुमचं राहिलं असेल. तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा आपण त्यांची बघू. बारडोली सत्याग्रह 1928 ला झालता. कुठं झालं? गुजरात या ठिकाणी झालं होतं. महत्वाचं अजून इन्फॉर्मेशन पाहिजे. तर नेतृत्व कोणी? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. या आंदोलनानंतर त्यांना सरदार ही पदवी दिली, लक्षात घ्या. त्यांना सरदारी पदवी कुठल्या आंदोलनासाठी दिली असं जर प्रश्न आला तर ते सुद्धा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तर कशासाठी, कशा संदर्भात त्यांनी आंदोलन उभारलं होतं? कसं होतं? जमीन महसुलाच्या केलेली वाढ केली, लक्षात. जमीन महसुलामध्ये या ठिकाणी काय 22% वाढ केली होती, त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन उभा केलं, लक्षात घ्या. अशा प्रकारचं. तर चला, तर कुठलं उत्तर तुमचं 1 नंबर उत्तर करेक्ट ठिकाणी होतं. नेक्स्ट बा ठिकाणी अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची बा ठिकाणी काय होतं? अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारी संघटना कोणती, लक्षात घ्या. इंडिया हाऊस तर या ठिकाणी कुठं होतं? लंडन मध्ये होतं, लक्षात घ्या. 1905 ला या ठिकाणी इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापन केलं. त्यामुळे तुमचं इलिमिशन पद्धत सुद्धा सोडत वापरा. बा या ठिकाणी अभिनव बारावत या ठिकाणी नाशिक या ठिकाणी सुरू केलं, लक्षात घ्या. 1904 ला या ठिकाणी सुरू केली होती. ते सुद्धा तुमचं जाईल या ठिकाणी. गदर आणि बघा हे काय होतं? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी. कुठलं होतं? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी. हे कधी होतं? 1928 होतं, लक्षात घ्या. ते कोणी केलं? चंद्रशेखर आझाद. भगतसिंग या ठिकाणी त्यांनी तुम्हाला पाहायला मिळेल हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी. त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी जाईल तुमचं, लक्षात घ्या. दिल्ली या ठिकाणी केले होते. त्यामुळे तुमचं ऑल ऑप्शन या ठिकाणी काही इलिमिशन होईल. एक ऑप्शन कुठला राहिला तुमचा? तर गदर या ठिकाणी हे करेक्ट उत्तर या ठिकाणी राहिलं, लक्षात घ्या. अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कुठली होती? गदर नावाची होती. त्यांनी गदर पार्टी नावाच्या ठिकाणी काय केलं? एक पुढे आपण त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन बघूच. अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांनी काय केलं? त्याचं कोण महत्वाचं होतं? लाला हरदयाळ या ठिकाणी अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहे, लक्षात घ्या. काय तो? सोहनसिंग भाकना यांच्या नेतृत्वाखाली 1913 ला जातं. कधी झालं? 25 जून 1913 ला सॅन फ्रान्सिस्को म्हणजे अमेरिका या ठिकाणी काय केलं? गदर पार्टीची स्थापना केली. कधी केली? गदर पार्टीची 1913 ला कुठे केलं? अमेरिका या ठिकाणी सॅन फ्रान्सिस्को गदर पार्टी स्थापना केली, लक्षात घ्या. आणि त्यांनी काय झालं? त्यांचे नंतर काय केलं? त्यांची धरपकड सुरू झाल्यानंतर त्यांनी काय केलं? अमेरिकेला स्थलांतर नंतर झाले, म्हणजे कुठं? कॅनडाला स्थलांतर झाले. मग त्याला अमेरिका कॅनडाचं नाव दिलं, लक्षात घ्या. पण सुरुवातीला अमेरिकेत होतं, नंतर त्यांनी काय केलं? कॅनडामध्ये या ठिकाणी स्थलांतर केलं, लक्षात घ्या. अशा प्रकारे त्यामुळे अमेरिका कॅनडा गदर पार्टी संघटना असे म्हटलं जातात. ते महत्वाचं हे सुद्धा होतं. कधी या ठिकाणी महत्व अजून बघा, तर स्थापना कधी केली? 25 जून 1913 ला. तर ठिकाण कुठं होतं? सॅन फ्रान्सिस्को. मग त्याला युगांतर आश्रम सुद्धा म्हणतात. त्याला काय म्हणतात? युगांतर आश्रम सुद्धा असं म्हटलं जातं. अमेरिका ठिकाणी सुरू केलं. अध्यक्ष कोण होतं? मोहनसिंग भाकना होतं आणि लाला हरदयाळ याचे मित्र होतं, लक्षात घ्या. महत्वाची व्यक्ती लक्षात घ्या. ही सुद्धा अत्यंत महत्वाची व्यक्ती या ठिकाणी आहेत. महत्वाचं. नेक्स्ट बघू शकता ठिकाणी अस्पृश्यसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या योजनेत होती? प्रथम योजनेत किंवा कायद्याद्वारे प्रथम करण्यात आले. अस्पृश्यसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्याद्वारे करण्यात आला, लक्षात घ्या. या ठिकाणी अस्पृश्यसाठी दलित आणि काय म्हटलं जातं त्यांना? अनुसूचित जाती म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद प्रथम ऑगस्ट 1932 मध्ये कोणी केली? ऑगस्ट 1932 मध्ये
ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी घोषित केली. कोणी होते? रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी या ठिकाणी काय घोषित केले? त्यालाच काय म्हटलं जातं? जातीय निवड सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्याला काय पुणे करार अंतर्गत या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या होत्या. लक्षात घ्या. अस्पृश्यसाठी कोणाच्या हिचे झालं लक्षात घ्या. त्यावेळेस कोण होते? ब्रिटिश कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा निवडा. लक्षात घ्या. या ठिकाणी हेच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला. लक्षात घ्या. कुठं? अस्पृश्यसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद कोणत्या कायद्याद्वारे किंवा योजनेत होती? लक्षात घ्या. प्रथम करण्यात आली. कुठली होती? रॅमसे मॅकडोनाल्ड होती. कधी होती? 1932 ला या ठिकाणी होतं. लक्षात घ्या. या त्यावेळेस जे का तुमचे 3 अधिवेशन लक्षात घ्या. कुठले होते? जे काय 3 अधिवेशन तुमच्या ठिकाणी काय भरले होते? लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचे. त्या संदर्भात या ठिकाणी त्या गोष्टी झाल्या तुमच्या. म्हणजे कुठलेही तुमचं रॅमसे मॅकडोनाल्ड हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी राहील. या ठिकाणी जातीय निवड या ठिकाणी झाला 1932 ला. ब्रिटिश सरकारने अस्पृश्यसाठी अल्पसंख्याक मानावे यासाठी झालं. पण या ठिकाणी पुणे करार सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा झाला होता. गांधीजींनी उपोषण केल्यानंतर डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे या ठिकाणी करार झाला होता, ज्याला स्वतंत्र मतदारसंघाची संयुक्त मतदारसंघात या ठिकाणी काय आरक्षित जागा त्यांनी दिल्या. लक्षात मतदारसंघासंदर्भात या ठिकाणी काय या गोष्टी होत्या. त्या ठिकाणी त्यावेळेस कोणाचा निवडा होता या ठिकाणी महत्वाचा? ब्रिटिश रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश पंतप्रधान होते. त्याच महत्वाचं. नेक्स्ट बघा. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम या ठिकाणी काय निर्माण झाले? लक्षात घ्या. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम या ठिकाणी काय अस्तित्वात आले होते? लक्षात घ्या. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी वगैरे तुम्हाला दिले. बघा. भारतात भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कुठले होते? आंध्र प्रदेश या ठिकाणी होते. कुठले होते? कुठले होते तुमचे बघू शकता या ठिकाणी? आंध्र प्रदेश या ठिकाणी राज्य तुम्हाला पाहायला मिळेल. कधी झालं? 1 ऑक्टोबर 1953 रोजी या ठिकाणी मद्रास राज्यातून तेलुगू भाषिक वेगळा झाला होता. लक्षात घ्या. त्यावेळेस म्हणजे मद्रास प्रांत होता, त्याच्यातून या ठिकाणी काय झालं? त्या ठिकाणी तेलुगू भाषिक राज्य वेगळं झालं होतं. कुठलं होतं? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी. करेक्ट उत्तर तुमचं कुठलं राहील? 4 नंबर करेक्ट उत्तर या ठिकाणी तुमचं येईल. लक्षात घ्या. एखादं उत्तर तुम्हाला माहित नसेल ना, तर इतिहासामध्ये या ठिकाणी बऱ्याचपैकी असे शॉर्ट ट्रिक आहेत. लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीचं उत्तरच माहित नाही तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम तुमचे जर अनालिसिस करून पाहिलं तर 4 नंबर करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी बऱ्याच वेळा 4 नंबर उत्तर तुमचं पाहायला मिळेल. लक्षात घ्या. जे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं काहीच माहित नाही त्यावेळेस तुम्ही न विचार करता 4 नंबर ऑप्शन बऱ्यापैकी एक मारून यायचं. लक्षात घ्या. बऱ्यापैकी तुम्ही जर अनालिसिस बघलं तुमचं PYQ तर तुमच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्या ठिकाणी. नेक्स्ट बघू शकता. तर त्यावेळेस नेतृत्व कोणी केलं? ज्यासाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी उपोषण केलं होतं. कोणी उपोषण केलं? त्यासाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी ठिकाणी काय केलं? 53 दिवसाच्या ठिकाणी उपोषण केलं. 52 की 53 अशा दिवसाच्या उपोषण केलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून त्याच्या मृत्यूनंतर या ठिकाणी काय केलं जातं? पहिल्या आंध्र प्रदेश राज्य भाषिक तत्वावर या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. लक्षात. 1 ऑक्टोबर 1953 रोजी तेलुगू या ठिकाणी झालं. त्यांची भाषा कुठली होती? तेलुगू भाषा. लक्षात. कुठली? तेलुगू भाषा आहे त्यांची महत्वाची. नेक्स्ट. हुमायूनामा खालीलपैकी कोणी लिहिला होता? लक्षात. हुमायूनामा खालीलपैकी कोणी लिहिला? आता मला या ठिकाणी काय मध्ययुगीन मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील या गोष्टी. हुमायूनामा खालीलपैकी कोणी लिहिला होता? मध्ययुगीन प्राचीन भाषा कोणी लिहिला होता? हुमायूनामा बाबर, गुलबदन बेगम आणि अब्दुल फजल या ठिकाणी लिहिला होता. तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी काय लागेल बघा. हुमायूनामा हे ऐतिहासिक पुस्तक. हुमायूनामा हे ऐतिहासिक पुस्तक मुघल सम्राट हुमायूनची बहीण कोण होती? हुमायूनची बहीण आणि काय बाबरची कोणती मुलगी म्हणजे कोण होती? गुलबदन बेगम यांनी ठिकाणी लिहिलं होतं. कोण लिहिलं होतं? गुलबदन बेगम यांनी लिहिलं होतं. म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर कुठलं राहील? 3 नंबर या ठिकाणी करेक्ट उत्तर राहील. कोण लिहिलं होतं? गुलबदन बेगम यांनी ठिकाणी पुस्तक लिहिलेलं होतं. महत्वाचं बघा. हिने ही रचना तिने आपला पुतण्या म्हणजे मुघल सम्राट अकबर याच्या सांगण्यावर लिहिलं होतं. कोणाच्या सांगण्यावर लिहिलं? पुतण्या आणि मुघल सम्राट अकबरच्या सांगण्यावर या ठिकाणी पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. कोण लिहिलं होतं? गुलबदन बेगम यांनी लिहिलं होतं. बघा. या ग्रंथाच्या लेखिका सुद्धा कोण? गुलबदन बेगम. आणि पुस्तक कुठल्या भाषेमध्ये येतं? पुस्तक पर्शियन भाषेमध्ये. कुठलं? पर्शियन भाषेमध्ये या ठिकाणी पुस्तक होतं. लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. या ठिकाणी भारताचे शिल्पकार किंवा जनक सुद्धा असे वेगवेगळे तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे आता विचारलेलं तुमच्या कुठं अर्थशास्त्र. लक्षात घ्या. अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी तुम्हाला विचारलेत. फिरोजशाह मेहता तर या ठिकाणी येतील का नाही? तर मुंबईचा सिंह किंवा मुंबईचा पितामह म्हटलं जातं. त्यामुळे चुकला तुमचा. राजामन राय आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं. इथं अर्थ विचारले. लक्षात. अर्थ. केशवचंद्र सुद्धा येणार नाहीत. अर्थशास्त्र म्हणजे पहिला ड्रेन थ्री कोणी मांडला होता? दादाबाई नौरोजीने मारला होता. संपत्तीचं निस्सारण सुद्धा कोणी केलं? या ठिकाणी बघा. संपत्तीचं निस्सारण सुद्धा कोणी केलं? दादाबाई नौरोजीनेच. अर्थशास्त्रासंदर्भात पहिली व्याख्या दारिद्र्याची कोणी मांडली होती? दादाबाई नौरोजीनेच या ठिकाणी निश्चित केलं होतं. लक्षात. म्हणून अर्थ किंवा त्यांना वित्त
वित्तशास्त्राचे जनक सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात घ्या. दोन्ही वेगवेगळी एकच नाव आहे त्यांचं. वित्त किंवा अर्थ. बा ठिकाणी 3 नंबरचं बक्षीस अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? दादाभाई नेहरू यांना म्हटलं जातं. हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी कुठलं राहील? 4 नंबर राहिला असेल. मी सांगतो जर एकाला माहितच नसेल तर 4 नंबर ऑप्शन तुम्ही या ठिकाणी मारून येत चालला असेल. हमखास फायदा होईल. काहीच येत नसेल तर तुम्हाला काहीच माहित नाही, पूर्ण ब्लँक आहे, त्यावेळेस करून पुढं सॉल्व्ह करत चला. तर बाकी जीकेचे तुमचे म्हणजे मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवणे गरजेचे आहे असेल. जीके आला तर येते मार्क, नाही तर जाते. या ठिकाणी आधुनिक भारतात जनक राजामोहन राय असं वेगळे दिले. भारतात शिल्पकार कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर भारताचे एकीकरण आणि थोर शिल्पकार कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल आहेत असे घ्या. त्या प्रकारचे व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी जेवढे जनक आहेत त्या ठिकाणी एकदा तुम्ही या ठिकाणी काही वाचून डिटेल घ्यायला शकता या ठिकाणी अशा प्रकारचं. तर चला नेक्स्ट बघू आपण. बॉम्बे असोसिएशन ची स्थापना कोणी केली लक्षात घ्या. कोणी केली? बॉम्बे असोसिएशन ची स्थापना बघू शकता या ठिकाणी. कधी झाली? 26 ऑगस्ट 1852 रोजी या ठिकाणी काय जगन्नाथ शंकर शेठ, त्यांनाच नाना शंकर शेठ सुद्धा असं म्हटलं जातं. नाना जगन्नाथ शंकर शेठ असं सुद्धा म्हटलं जातं त्यांना. यांनी ही मुंबई प्रांतातील मुंबई प्रांतात म्हणजे काय बॉम्बे प्रेसिडेन्सी पहिली राजकीय संघटना. बघा पहिली राजकीय संघटना कुठली होती तर बॉम्बे असोसिएशन होती असे. पहिली राजकीय संघटना कुठली होती तर बॉम्बे असोसिएशन ही होती. तर कधी होती? 1852 साली. कोणी स्थापन केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलाय. बॉम्बे असोसिएशन ची स्थापना कोणी केली? प्रथम संघटना होती म्हणून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बऱ्यापैकी विचारला. नाना जगन्नाथ शंकर शेठ. कधी केली? 1852 रोजी या ठिकाणी काय कुठे केली? मुंबई या ठिकाणी केली असेल. आणि भारतातील पहिली कसली राजकीय संघटना कुठली म्हणायची? राजकीय संघटना असेल. कुठली राजकीय संघटना या ठिकाणी आहे. त्यांच्या संदर्भात आपण एक्स्ट्रा पाहू अजून. जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली ती. मुंबई प्रांतातील पहिली काढली राजकीय संघटना या ठिकाणी होती. पुढं पहिले अध्यक्ष कोण होते याचे? पहिले अध्यक्ष कोण? जमशेदजी जिजूभाई या ठिकाणी याचे अध्यक्ष होते असे. स्थापन जरी त्यांनी केली, स्थापन वेगळी करणार आहेत, त्याचे अध्यक्ष वेगळे आहेत आणि सरचिटणीस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वेगळी पाहायला मिळते. कोण आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड या ठिकाणी हे आहेत असे. थोडा फरक अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या ठिकाणी. बघा बॉम्बे असोसिएशन आहे आणि खाली दुसरी बघा आणि 1852 स्थापन केली आहे बॉम्बे असोसिएशन. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ला स्थापन केलेली. इथं प्रेसिडेन्सी हा शब्द या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी. दोन्ही बॉम्बे असोसिएशन महत्वाचे अशा वेगवेगळे आहेत. दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना कोणी केली? ब्रदर्सला यांना काय ब्रदर्सला म्हटलं जातं. मेहता, तेलंग आणि कुठले तय्यब जे आहेत लक्षात घ्या. कोणात? मेहता, तेलंग आणि तय्यब जे या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. म्हणजे फिरोजशाह मेहता, कीर्ती तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. आणि काय केले? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 तर त्या क्रमानुसार तुम्हाला कालक्रमानुसार लावायसाठी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा या दोन्हीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत लक्षात घ्या. त्यासाठी महत्वाचे सांगून 1857 उठावाबाबत कोणते विधान चुकीचे लक्षात? याची अयशस्वी झाला कोणत्या प्रकारे 1857 उठाव म्हणजे अयशस्वी झाला ते सुद्धा कारण तुम्हाला या ठिकाणी काय दिलेले आहेत लक्षात घ्या. पुढे आपण ते पाहू. या ठिकाणी 1857 उठाव अयशस्वी होण्याचे कारण बघा. पहिला मर्यादित विस्तार म्हणजे ठराविक ठिकाणीच्या ठिकाणी त्याचा विस्तार होता. कुठे होता हा उठाव? उत्तर मध्य भारतातच मर्यादित होता लक्षात घ्या. म्हणजे दक्षिण भारतात हा उठाव या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नव्हता. म्हणजे दक्षिण भारतात हा उठाव नव्हता. तुम्हाला या ठिकाणी काय झालं? पहिल्याच बघा या ठिकाणी 3 नंबरचा बघू शकता. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात उठावाचे अधिक लोन होते लक्षात घ्या. पण तुमचा उठावाचे लोन अधिक होते. मग तुमचा 3 नंबर या ठिकाणी हा दिलेला आहे. मग तुमच्या ठिकाणी काय करेक्ट उत्तर तुमचं कुठलं आहे? चुकीचं विचारलंय. मग करेक्ट 3 नंबर तुमच्या ठिकाणी चुकीचं आहे. तेच करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहिलं असेल. म्हणजे कुठं होतं? उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात होतं असं दिलेलं आहे, पण चूक आहे. तर उत्तर दक्षिण भारतात नव्हतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे उठाव नव्हताच लक्षात जास्त करून. तर कुठं होता? उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी, या भागातच तुम्हाला या ठिकाणी उठाव पाहायला मिळेल. म्हणून या ठिकाणी 3 नंबर चुकीचा आहे. बाकीची कशी बरोबर आहेत बघा. या ठिकाणी काय दिले? एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. पुढे बघा बघा ठिकाणी मर्यादित विस्तार बदला. केंद्रीय नेतृत्वाचा या ठिकाणी अभाव होता. म्हणजे उठावात अनेक नेते होते लक्षात. उठावात अनेक वेगवेगळे नेते होते. कोण कुठे? आपल्या सूत्रता या ठिकाणी नव्हती त्यांची. मग तुमचा 3 नंबर सुद्धा 1 नंबर तुमचा इथे बरोबर आला लक्षात घ्या. आता राजे राजवाडे यांच्यापासून सुद्धा या ठिकाणी काय अलिप्त राहिले होते. आणि पूर्वनियोजित तारखेपूर्वीच हा उठाव झाला लक्षात. हे सुद्धा बरोबर आहे. तिन्ही बरोबर आहे. म्हणजे कुठलं उत्तर तुमचं उत्तर राहिलं लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी अजून बघा संस्थानाचे सहकार्य होते लक्षात. काय होते? हैदराबादचा निजाम, शिंदे यासारखे अनेक राजे संस्थान म्हणजे राजे होते लक्षात. यांनी उठावात भाग न घेता इंग्रजांना मदत केली होती.
नेक्स्ट अजून एक बघा ठिकाणी नियोजनाचा अभाव होता, अनिश्चितता या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणजे उठावाची तारीख आधीच ठरलेली हो असूनही वेळेआधीच या ठिकाणी सुरू झाली लक्षात. काय वेळेआधी सुरू झाली हे महत्वाचं. त्यांचं अयशस्वी आपलं उठाव झाला त्याचं एक महत्वाचं कारण आहे. बघा पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठाव सुरू झाला. एक केंद्रीय नेतृत्व अभाव होता, म्हणजे वेगळे नेते कुठे कोणी उठाव करू लागला. आणि बहुसंख्य राजे राजवाडे उठावापासून अलिप्त राहिले. त्यांनी काय केलं, ब्रिटिशांना मदत केली. बरोबर आहे, हे चूक आहे. बा अशा प्रकारचे तुमचं 3 नंबर उत्तर या ठिकाणी करेक्ट राहील. नेक्स्ट बघू शकता, चुकीची जोडी कोणत्या ओळखा लक्षात घ्या. असहकार चळवळी 1920 ला, बरोबर आहे. सविनय कायदेभंग 30 ते 34 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि असहकार चळवळ 22 पर्यंत होती. स्वराज पक्षाची स्थापना 1923 ला, बरोबर आहे. चले जाव चळवळ हे सुद्धा 1942 आहे लक्षात घ्या. पुढे बघू शकता ठिकाणी महत्वाच्या, तर गांधीच्या महत्वाचा चळवळी तुम्हाला कालक्रमानुसार लावतात ते महत्वाचे आपण बघू. 1917 चंपारण सत्याग्रह झालता. निळीच्या बिहार मधील निळीच्या उत्पादनासाठी या ठिकाणी काय सत्याग्रह झालता तो. 1918चा बघू शकता खेडा सत्याग्रह महत्वाचा आहे. तर दुष्काळग्रस्त गुजरातमध्ये या ठिकाणी काय झालं, शेतकऱ्याचं शेत रद्द करण्यासाठी या ठिकाणी झालं. कुठं झालं खेडा सत्याग्रह, कुठं झालं गुजरातमध्ये झालता लक्षात. 1918चा अहमदाबाद गिरणी कामगार संघ महत्वाचा आहे. हे सुद्धा काय केलं, गिरणी कामगारासाठी कोणी केलं, गांधीजींनी केलं लक्षात. अहमदाबाद गिरणी कामगार संघ. 1919च्या रोलेट कायद्यानुसार सुद्धा ते पंजाबमध्ये झालं. कशा जालियनवाला बागेचे हत्याकांड झाला 19 एप्रिल 1919 ला, 13 एप्रिल 1919 ला, 13 एप्रिल 1919 ला या ठिकाणी झालं. आणि तुम्हाला जे काही बेसिक बुक आहेत लक्षात, 5वी ते 10वी पर्यंतचे जे काही त्या बेसिक बुक मध्ये तुम्हाला पूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील पोलीस भरतीला. अन्यायी कायद्याविरुद्ध देशव्यापी सत्याग्रह या ठिकाणी म्हणजे जालियनवाला बाग, जे काही जनरल डायर नाही या ठिकाणी गोळीबार करून 400 व्यक्ती या ठिकाणी काय मृत्यू पावलेत लक्षात घ्या. म्हणजे विना चौकशी कुणाला अटक करण्याच्या ठिकाणी काय टीकासत्र चालू, त्यालाच रेलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह होता लक्षात घ्या. 1920 ते 22 दरम्यान असहकार चळवळ या ठिकाणी काय झाली लक्षात. कुठे झाली, उत्तर प्रदेश. असहकार चळवळ चोरी कुठे झाली, उत्तर प्रदेश या ठिकाणी झाली लक्षात घ्या. चोरी चोरा या ठिकाणी, चौरी चौरा या ठिकाणी अत्यंत महत्वाचं तुमचं आहे लक्षात घ्या. 1 फेब्रुवारी 1922 रोजी काय काय बंद करण्यात आलं. कारण त्या त्या जमावून काय केलं, त्या ठिकाणी पोलिटिशियन पूर्ण जाळून टाकण्यात आलं लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी काय केलं, गांधीजींनी त्या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं. आणि त्यातील काय नाराज झालेले नेते होते लक्षात घ्या, म्हणजे मोतीलाल नेहरू आणि तुमचे कोण होते, तर सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी काय केलं, नंतर यातून 1922 ला ठिकाणी बंद केल्यानंतर 1923 ला त्यांनी या ठिकाणी काय केलं, स्वराज नावाचं पक्ष त्या ठिकाणी काय त्यांनी स्थापन केलं लक्षात घ्या. तुम्हाला ते ठिकाणी आहेत कोण आहेत म्हणून 1923 ला स्वराज पक्ष ते बरोबर आहे तुमच्या ठिकाणी. मोतीलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस अत्यंत महत्वाचे. हे ठिकाणी दिलं नाही पण ते एक्स्ट्रा मी सांगतो. 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन, म्हणजे त्यालाच मिठा सत्याग्रह सुद्धा म्हणतात लक्षात घ्या. 30 ते 34 पर्यंत होता. किती, 30 ते 34 पर्यंत सविनय कायदेभंगाच्या ठिकाणी होता लक्षात. दांडी यात्रा ते साबरमती पर्यंत या ठिकाणी काय झालं लक्षात घ्या. 284 किलोमीटर या ठिकाणी पायी यात्रा त्यांनी केली. गांधीजी बरोबर किती व्यक्ती होती या ठिकाणी, गांधीजी सह 79 होते. नुसते गांधीजी सोडून किती होते, 78. अशा प्रकारे गांधीजी धरून 1 प्लस झालं तर किती झालं, 79 अशी व्यक्ती या ठिकाणी होते लक्षात. किती होतं ते मला वाटतं या ठिकाणी 12 एप्रिल आपलं काय 12 मार्च ते किती किती 6 एप्रिल पर्यंत या ठिकाणी उठाव तुमचं झालं लक्षात घ्या. 24 दिवस टोटल झालं उठाव. नेक्स्ट बघू शकता वैती सत्याग्रह. हे तुम्हाला याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न बऱ्याच वेळा विचारले लक्षात घ्या. विनोबा भावे पहिले सत्याग्रही होते लक्षात घ्या. तर दुसरे सत्याग्रही कोण होते, ठिकाणी बा नेहरू होते. वैती सत्याग्रह नेहरू होते. आणि तिसरी व्यक्ती कोण होते, तिसरे सत्याग्रही कोण होते, ठिकाणी सरदार पटेल होते. सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी तुमचे तिसरे सत्याग्रही वैदिक होते लक्षात घ्या. तर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन होते लक्षात, त्याला चले जाव सुद्धा म्हणतात लक्षात. भारत छोडोलाच या ठिकाणी काय चले जाव गो बाय ठिकाणी भारत छोडो त्यालाच काय म्हणतात, चले जाव सुद्धा म्हटलं जातं लक्षात. आणि त्याला ऑगस्ट क्रांती या ठिकाणी काय झालं लक्षात, ऑगस्ट क्रांती सुद्धा असं म्हटलं जातं लक्षात. तर ऑगस्ट महिन्यामध्ये झालं लक्षात घ्या. 1942 ला करो या मरो सुद्धा नारा देता, कुठला दिलता किंवा कुणी दिलता असं सुद्धा या ठिकाणी काय नारा विचारतात लक्षात घ्या. बऱ्याच वेळा प्रश्न, आणि मी जे एक्सप्लेनेशन सांगतो याच्यामध्ये बरेच प्रश्न तुमच्या ठिकाणी पीओके एक्सप्लेनेशन मध्ये कव्हर होऊन जाते लक्षात घ्या. त्यामुळे जुने प्रश्न आणि पीओके अनालिसिस करणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे लक्षात घ्या. डॅडाशाह भारताचा प्रथम व्हाईसराय गणले जात लक्षात घ्या. डलहौसी, हेस्टिंग, कॅनिंग, लॉर्ड मेयो दिला लक्षात. कोण होता तुमचा, लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी प्रथम व्हाईसराय होता. हा पहिलाच, हा सुद्धा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. कोणता, हा पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा कोणता, लॉर्ड कॅनिंग. आणि प्रथम व्हाईसराय होता. 1858च्या कायद्यानुसार या ठिकाणी काय बनला होता लक्षात घ्या. ठिकाणी भारताचे प्रथम व्हाईसराय कोण होते, लॉर्ड कॅनिंग होते लक्षात. कोण होते, लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी काय तुम्हाला पाहायला मिळते. 1858 ते 62 पर्यंत होते.
हा प्रथम व्हाईसरॉय होता, ज्याने 1857च्या उठावानंतर ब्रिटिश राजवटीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं होतं. ब्रिटिश राजवटीचे म्हणून काम पाहिलं बा. आणि शेवटचे कोण होते व्हाईसरॉय? शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन या ठिकाणी होते, ज्यांच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं. लॉर्ड माउंटबेटन बघा. प्रथम व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. कोणते? प्रथम व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होते. आणि शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन होते, ज्यांनीच भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याच्या वेळी काय केलं तर 15 ऑगस्ट 1947 ते व्हाईसरॉय या ठिकाणी होते, लक्षात घ्या. आणि शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हाईसरॉय सुद्धा कोण बनले होते? लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी बनले होते. शेवटचे गव्हर्नर जनरल आणि प्रथम व्हाईसरॉय कोण बनले होते? लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी बनले होते, लक्षात घ्या. अशाच प्रकारच्या ठिकाणी काही सह्याद्री बुक आहे, लक्षात. सह्याद्री बुक मधील एक ते जे काही तुमचे जेवढे ऑल प्रश्न असतील या ठिकाणी आपण अनडिटेल एक्सप्लेनेशन आपण असेच तुमची सिरीज या ठिकाणी काही सुरू राहील, लक्षात घ्या. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, की व्हिडिओ टाकतात तुम्हाला या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन म्हणून जाते, लक्षात. थँक्यू.